उन्हाळ्याच्या कडक झळांमध्ये वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये यासाठी एक अनोखा आणि कलात्मक प्रयोग सध्या चर्चेत आलाय. पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघाच्या पावलांच्या ठसाच्या आकारातील पगमार्क पाणवठे तयार करण्यात आले असून या उपक्रमामुळे वन संवर्धनासोबतच पर्यटनालाही नवी दिशा मिळत आहे. नेमका हा उपक्रम काय आहे पाहूया सविस्तर. उन्हाळा म्हणजे जंगलातील वन्यजीवांसाठी सर्वात कठीण काळ. पाण्याच्या शोधात अनेक प्राणी लांब अंतर भटकतात आणि त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येतो. हीच गरज ओळखून पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या प्रशासनाने एक अभिनव संकल्पना राबवली आहे. पग मार्क वॉटर होल. चोर बाहुली वनपरिक्षेत्रातील अंबाझरी तिप्पट टुआपार रोड, टायगर पाणवठा घाटमारा, भाटा रोड टी पॉइंट आणि बाजारकुंड या ठिकाणी वाघाच्या पावलांच्या आकारातील आकर्षक पाणवठे तयार करण्यात आली आहेत. या पाणवठ्यांची खासियत म्हणजे मोठ्या प्राण्यांपासून ते लहान पक्षी आणि सूक्ष्म जीवांपर्यंत सर्वांसाठी सुरक्षित आणि सुलभ पाण्याची व्यवस्था. या उपक्रमामार्गे उपसंचालक अक्षय गजबिये आणि सहाय्यक वनरक्षक पूजा लिमगावकर यांचे मार्गदर्शन लाभले. याआधी मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प येथे अशा प्रकारचे प्रयोग यशस्वी ठरले होते. त्याच अनुभवाच्या आधारे पेंचमध्ये हा उपक्रम अधिक आकर्षक आणि आधुनिक पद्धतीने राबविण्यात आलाय. वनपरिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे यांनी सांगितले की उन्हाळ्यात वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पगमार्क वॉटर होल ही संकल्पना जैवविविधतेला चालना देणारी ठरणार असून जंगलातील पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणार आहे. हा उपक्रम केवळ संवर्धनापुरता मर्यादित नसून पर्यटकांसाठीही आकर्षण ठरत आहे. जंगलात निसर्ग आणि कलात्मकतेचा सुंदर संगम पाहायला मिळत असल्याने पेंच आता नव्या रूपात समोर येत आहे. वन्यजीव संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि पर्यटन यांचा संगम साधणारा हा पगमार्क पाणवठा उपक्रम पेंचसाठी एक नवा आदर्श ठरत आहे. अशा पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे निसर्गाशी आपलं नातं अधिक दृढ होईल यात शंका नाही.